नमस्कार. नेटिझन्स फाउंडेशन अकादमीच्या या शाहू स्क्रीनिंग 2022 यशाचा कानमंत्र गुरुमंत्र या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक सेशन मी मागच्या रविवारी जेवढे काही मुलं एनरोल झाले होते त्या सगळ्यांसाठी घेतलं होतं. ते खूप कमी वेळाचं होतं आणि ते जस्ट एक स्पीडी वन ऑन द गो असं ते होतं. आपण आज थोडंसं स्थिर होऊन हे सेशन अटेंड करूयात. या सेशन मध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर हे बरं सेशन सगळं महत्वाचं आहेच आहे, पण पालकांसाठी सुद्धा काही त्यांच्या काही मनात प्रश्न असतील तर त्याच्यासाठी सुद्धा मी या सेशनच्या शेवटी ते घेणार आहे. मुलांचे पण प्रश्न घेणार आहे. आपण याच्यामध्ये काय काय घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा तर मला तुम्हाला गतवर्षीच्या शाहू स्क्रीनिंग बद्दल माहिती सांगायची आहे. शाहू स्क्रीनिंगचा कट ऑफ काय आहे त्याच्याबद्दल माहिती सांगायची. इथून आपल्याला सुरू करायचं आहे ते शाहू स्क्रीनिंग मध्ये सिलेक्ट कसं होता येईल त्याच्यापर्यंत आपला हा सगळा प्रवास न्यायचा आहे. याच्या भोवतालीच आपल्या सगळ्यांचं हे संवाद राहणार आहे. आपण सुरू करूयात. तो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे एकदम नवीन मुलं आहेत, महाराष्ट्रामधनं खूप ठिकाणावरनं मुलं आहेत. कुणी बुलढाण्यावरनं, कुणी औरंगाबादवरनं, कुणी नाशिकवरनं आहे, कुणी इकडं सांगली सातारा मिरज या भागातनं आहे, कुणी सोलापूर बीड उस्मानाबाद इथनं आहेत. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभरातनं याच्यामध्ये आता मुलं हे सहभागी होत आहेत. आणि वरचेवर आता पुढच्या 4-5 महिन्यांमध्ये आता 11वीला काय करायचं, 11वीला कुठं जायचं, 11वीचा प्रवेश कसा घ्यायचा याच्या चर्चा जेव्हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये 10वीच्या मुलांच्या वर्गात होतात तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा मग क्रम चालू होतो. मग आपण लातूरला जाऊ, शाहू कॉलेज हे नाव ऐकलेलं असतं, शाहू स्क्रीनिंग हा शब्द ऐकलेला असतो. त्या सगळ्यांसाठी मला सुरुवातीला 1-2 मिनिटं 5 मिनिटं म्हणूयात मॅक्झिमम शाहू महाविद्यालयाचं स्क्रीनिंग काय याच्याविषयी सांगायचं आहे. तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ज्या देशपातळीवरच्या कॉर्पोरेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये आपण अगदी एलन, रेझोनन्स, आकाश अशा अनेक अकॅडमीज ज्या आहेत त्यांचं नाव घेतो. तर त्या सगळ्या अकॅडमीज सुद्धा ज्या पद्धतीने मुलांचं सिलेक्शन टेस्ट घेतात तशाच पद्धतीनं मुलांचे सिलेक्शन टेस्ट घेऊन त्यांना एम्स बॅच हे पीसीबी ग्रुपसाठी आणि IIT बॅच ही मॅथमॅटिक्स ग्रुपसाठी मुलांसाठी डिफाईन करून शाहू महाविद्यालय देतं. आता 50 वर्षापेक्षा जास्त काळ हे महाविद्यालय लातूरमध्ये सेवा देत आहे आणि त्याचा पॅटर्नच शाहू पॅटर्न, लातूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर मागच्या 30-35 वर्षापासून हा उदयास आलेला आहे. आणि तो अधिक जास्त उंचीवरती त्याला नेण्यासाठी शाहू महाविद्यालय आणि लातूरमधल्या इतर सगळ्या संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट्स ह्या सगळ्या प्रयत्न करतात. तुर्तास आपण आज शाहू महाविद्यालयाविषयी बोलत आहोत. बाकीच्या संस्थांबद्दल आपण नाव ठेवत नाही आहोत किंवा त्याच्याबद्दल आपण नकारात्मक बोलत नाही आहोत. त्या टप्प्यावरती तुम्हाला लातूरमधल्या सर्व शैक्षणिक व्यवस्थेबद्दल मी तुमच्याशी जोडला जाणार असतो. तुमच्याकडं मी त्या गोष्टी मांडणार असतो आणि त्यामुळं तुम्ही पुढचे किमान 11वीचा प्रवेश होईपर्यंत हे नेटिझन्स परिवाराचे सदस्य म्हणूनच ऍक्टिव्ह राहतात, कृतिशील राहतात, माझ्या नेटिझन्सच्या संपर्कामध्ये राहत असतात. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक स्लाइड शेअर करतो, एक प्रेझेंट करतोय. त्याच्यानंतर आपण बोलूयात. बरं, शाहू स्क्रीनिंग किंवा शाहू महाविद्यालय याच्याविषयी अजून अधिक कोणाला काही विचारायचं आहे का? तुमच्या मुलांपैकी काही प्रश्न आहेत का? ते आपण सुरुवात करू. म्हणजे तुम्ही बोलत राहा तर मला त्या अँगलनी पुढे जाता येईल. कोणाला शाहू महाविद्यालय बद्दल अधिक माहिती पाहिजे किंवा काय विचारा. शाहू स्क्रीनिंग, शाहू महाविद्यालय, पॅटर्न बद्दल, सिलेबस बद्दल, त्या सगळ्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. आणि कसं ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतं ते पण सांगणार आहे. अतिशय तुम्ही योग्य वेळी तुम्ही काम सुरू करतात सगळेजण शाहू स्क्रीनिंग बद्दल. जे अगदी आज नव्यानं सुरू करणारा विद्यार्थी पण असं म्हणेन मी की इट इज व्हेरी राईट टाइम. खरं तर तो सुरुवात लवकर केली आहे, पण ही लवकर करणं हेच आता योग्य कसं आहे हे तुम्हाला मी इथून पुढच्या माझ्या विश्लेषणामध्ये सांगणार आहे. कुणाला विचारायचा आहे का प्रश्न? अगदी बिनधास्त विचारायचा, काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही प्रश्न असेल, साधारण असेल, काही असेल, पालकांना पण विचारायचं असेल तर विचारू शकतात किंवा ह्या सेशनच्या शेवटी पण घेऊयात आपण. चला, काही विचारायचं असेल तोपर्यंत तुम्ही विचारू शकता. चला, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते आहे?
स्क्रीन शेअर केलेली ते सांगा. हो येस, बरं, ओके. आपण इथे आहोत आणि तुमच्या समोर एकदम आता स्क्रीनिंग टेस्ट 2021 मेन्स एक्झाम कट ऑफ लिस्ट फॉर एम्स बॅच असं दिसतंय. मी मुद्दामून तुम्हाला सुरुवातीला कट ऑफ लिस्ट दाखवली आहे. तर इथून आपल्याला आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करायची म्हणून इथपर्यंत तुम्हाला मी घेऊन आलोय. काय कारण आहे? कारण शाहू स्क्रीनिंगचा पॅटर्न 2018 सालापासून 2021 सालापर्यंत दरवर्षी थोडा बहुत बदलत फिल्टर होत 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 इथपर्यंत आलाय. त्यामुळं त्या पॅटर्नला असं एक सेटल्ड सर्टन पॅटर्न हाच राहील असं सांगता येत नाही. गतवर्षी तो चांगला होता. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा झाली. त्याच्यामध्ये प्रिलिम्स नावानं पहिल्यांदा पहिली परीक्षा झाली. त्यातनं पीसीबी ग्रुपसाठी 1000 मुलं आणि पीसीएम ग्रुपसाठी 600 मुलं हे मेन्स साठी निवडले गेले. आता ह्या 1000 मुलांची परीक्षा मेन्स नावानी झाली, 1000 पीसीबीच्या आणि 600 पीसीएमच्या. आता इथे त्या 1000 मुलांच्या स्क्रीनिंगचा जो मेन्स परीक्षा झाली त्याचा हा कट ऑफ तुम्हाला मी सांगतोय. आणि बघा, ती परीक्षा 400 मार्कांची होती. म्हणजे कशी 400 मार्कांची? सरळ आहे. फिजिक्सचे 25 प्रश्न होते, केमिस्ट्रीचे 25 प्रश्न होते आणि बायोलॉजीचे 50 प्रश्न होते. अशी 100 प्रश्नांची 4 गुण प्रत्येक प्रश्नाला, 400 असे झाले. म्हणजेच +4 -1 होतं, निगेटिव्ह नक्की होतं. बघूयात कट ऑफ सांगतोय. आता इथं आपण बघितलं जनरल कॅटेगरी, इकडे कॅटेगरी वाईज कट ऑफ पण शाहू महाविद्यालयामध्ये असतो, स्क्रीनिंगला पण असतो आणि रेग्युलर जी बोर्डाची बॅच असते जिला आपण टक्केवारी मधून नंबर लागतो असं म्हणतो त्याला पण असते. शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचे 2 रस्ते आहेत. मागे पण मी बोललो होतो. एक तो आहे स्क्रीनिंग मधून स्पेशल बॅचला जाण्याचा आणि दुसरा आहे तो तुमच्या बोर्डाच्या टक्केवारीवरून तिथे ऍडमिशन घेण्याचा. दोन्ही बॅचमध्ये जे काही संवैधानिक रिझर्वेशन्स आहेत ती तुम्हाला तिकडे निश्चितच उपलब्ध असतात. आता इथं बघूयात की जनरल अनरिझर्वड हे 300 मार्काला तुम्हाला मिळालंय. EWS 275 आहे, ओबीसी 264 आणि SC 239, ST 198, NTA 242, NTB म्हणजे NT1 हे 231, NTC NT2 म्हणजे 265, NT3 NTD म्हणजे ज्याला म्हणतो आपण ते 278. म्हणजे साधारण EWS OBC आणि NT मध्ये 2 आणि 3 यांच्यासाठीचं मेरिट हे जवळपास लगभग एकसारखंच असतं. EWS OBC NT2 NT3 या 4ही ग्रुपनी स्वतःला एकच ग्रुप म्हणून ठेवायला काही हरकत नाही इथून पुढच्या काळात प्रत्येक सेशनला. आता इथं नोटीस करण्यासारखी गोष्ट काय आहे ती तुमच्यासाठी एक चेक पॉइंट आहे. तो चेक पॉइंट काय आहे? आता बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याला 300 मार्क मिळालेत आणि तो तिथं पीसीबी ग्रुपला एम्स बॅचला सिलेक्ट झालाय 120 मुलांमध्ये, म्हणजे कोणते 120 मुलं? महाराष्ट्रातनं साधारण 10,000 मुलं शाहू स्क्रीनिंगला प्रवेशाच्या या परीक्षेला बसतात. या परीक्षेला म्हणजे स्क्रीनिंगला 10,000तून 120 मुलांची निवड होते. आता तुम्हाला धडकी भरते, अरे मी उगाचच स्क्रीनिंगच्या फंद्यात पडायला लागलोय असं वाटू नका. कारण तुमचा प्रिव्हियस जो स्टडी आहे ना त्याला थोडासा पॉलिशिंग केला, थोडासा अँगल चेंज केला की तुम्ही स्क्रीनिंग मध्ये पण सिलेक्ट होऊ शकतात. ते सांगतो कसं करता येईल. 400 गुणांपैकी 300 गुण घेणारा जनरलचा विद्यार्थी सिलेक्ट झालाय, म्हणजे किती टक्के मार्क्स आहेत? बरोबर मोजले तर 75% होतात. बघा, म्हणजे तुम्ही 10वी बोर्ड परीक्षेला किती मार्क घेणार आहात? सगळेजण तुमच्या इथं हे अटेंड करणारे 90% वरचे मुलं आहेत. 10वी बोर्ड परीक्षेमध्ये शाहू स्क्रीनिंगला काय पाहिजे? 75% मार्क्स पाहिजेत. म्हणजेच काय असेल तर प्रश्नांची लेवल ही तुमच्या सगळ्या जे 90%च्या वर मार्क घेणाऱ्या मुलांना जे प्रश्न म्हणून अवघड जातात की नाही, जे डी ग्रुप क्वेश्चन असतात ना, क्वालिटी क्वेश्चन्स असतात ना, तर त्या सगळ्या प्रश्नांचा सराव करत राहा म्हणजे शाहू स्क्रीनिंग क्रॅक करता येते. ओपन जनरलचा मुलगा 75% घेऊन लागतोय, तसंच EWS मध्ये 68% आहे, ओबीसीला 66% आहे, SC ला 59% आहे, ST ला 49% लागतोय, VJ NTA ला 60%, NTB ला 57%, C ला 66%, D ला 69%, SBC ला 52%. सरासरी त्याची रेंज काय आहे की 50% ते 75% एवढे मार्क्स घेणारा विद्यार्थी शाहूच्या स्पेशल बॅच मध्ये आहे. आणि हेच उदाहरण तिकडे पण तुम्ही बघा, त्याच्या खाली तुम्हाला दिसेल तो म्हणजे मॅथ्स ग्रुप साठीचा कट ऑफ जो आहे तो. इथं बघा,
ही परीक्षा मॅथ्स ग्रुपची परीक्षा किती मार्कांची झाली? 300 मार्कांची. त्याच्यामध्ये काय आहे? 25 मार्काचं फिजिक्स, 25 प्रश्न फिजिक्सचे, 25 केमिस्ट्रीचे आणि 25 मॅथमॅटिक्सचे. 75 प्रश्नांची ही परीक्षा, 2 तासाचा वेळ, ऑनलाईन झाली होती, सगळं ठीक आहे. पण 300 मार्काची ही परीक्षा झाली. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सरासरी काढू शकाल. 214 जनरलला कट ऑफ आहे, EWS 196, OBC 186, SC 170, ST 120. म्हणजे खूप कमी. आपण टक्केवारी जर काढायला लागलो तर जनरलची टक्केवारी तुम्हाला इथं लक्षात येईल 300 पैकी 214, म्हणजे सिमिलर आहे. 50% ते 75% गुण घेणारा विद्यार्थी स्क्रीनिंग मध्ये शाहू कॉलेजच्या त्या स्पेशल बॅचला पोहोचतो. आता हे स्क्रीनिंग करणं म्हणजे काय की तुमच्यामध्ये पुढे चालून भविष्यामध्ये एम्सला, IIT ला जाण्याचा तो एक्स फॅक्टर आहे का हे चेक करण्याचं अतिशय चांगलं माध्यम, साधन म्हणजे शाहू स्क्रीनिंग आहे. आणि म्हणून करिता सुद्धा आपल्याला शाहू स्क्रीनिंग द्यायला काही हरकत नाही. तिथं नंबर लागला नाही लागला, समजा लागला तर प्रवेश घ्यायचा का नाही घ्यायचा, हा सगळा पुढचा मुद्दा आहे. आता बरेच विद्यार्थी काय करतात की आपलं नॉलेज टेस्ट करायचं म्हणून शाहू स्क्रीनिंगला परीक्षा देतात. ते शाहूला ऍडमिशन घेत नाहीत, पण कालांतराने 1 महिनाभराने परत फिरून येतात की नाही आम्हाला शाहूलाच घ्यायचंय. आणि मग मिळेल का? तुम्ही जर स्क्रीनिंग पास झाला असाल तर तुमच्या बाबतीमध्ये एखाद प्रसंगी शाहू महाविद्यालय सॉफ्ट कॉर्नर ठेवून तुम्हाला तरी सुद्धा ऍडमिशन देऊ शकतं. स्पेशल बॅचेस मध्ये तुम्ही सिलेक्ट असलेले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही पुढच्या 6 महिन्यात 11वी साठी प्रवेशाची कुठे कुठे वेगळे प्रयत्न करताय ते करत राहा. तुम्हाला कुठं जायचं नाही जायचं तो चॉईस तुम्ही नंतर निवडा. पण समजा वापस आपल्याला शाहू महाविद्यालयामध्ये घ्यायचं असेल दुसरीकडं जाऊन कॅन्सल केलेलं, तर त्यासाठी एक तुमच्याकडे हातचा राहायला पाहिजे, तो स्क्रीनिंग तुम्ही क्रॉस केलेली असली पाहिजे. आता याच्या खाली सुद्धा शाहूमध्ये एक बॅच चालते, त्याला फाउंडेशन बॅच असं नाव आहे. याच्या खाली सुद्धा म्हणजे त्याचा कट ऑफ तर आणखीन खाली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सरासरी म्हणजे कॅटेगरीचा तुम्ही रिस्पेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल लक्षात घ्या की 75% खाली अजून जा तुम्ही. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 40% ते 65% ही रेंज अशी खाली उचलून बरोबर कॅटेगरी लावून टाका. 40% ते 65%, जनरलचा 65% आणि एकदम दुसऱ्या कॅटेगरीचा 40%. इथं 50 लागतोय मेन्सला तर तिकडे 40. तर तेही विद्यार्थी फाउंडेशन बॅचला लागतात. आता ते 1000 मुलातून 120 गेले, त्या 600 मधून ते 60 गेले, त्यांनी परत 600 मधून यावर्षी ती संख्या 100-120 पर्यंत नेली आहे. त्या फाउंडेशन बॅच मधनं त्या मुलांना वरती त्यांनी उचललं. ते स्पार्किंग होते, एका परीक्षेवरनं सगळ्याचं मूल्यांकन चांगलं करता नाही आलं, अशा पद्धतीने त्यांनी परत उचललंय त्या मुलाला. म्हणजे आता शाहू महाविद्यालयामध्ये एम्स बॅच 120 मुलांची झाली आहे आणि IIT बॅच सुद्धा 120 मुलांची ही झालेली आहे. 600 मधून 120 घेतले गेले. पण जे उरले ती मुलं शाहू महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं फाउंडेशन प्लस वर्षभराचा त्यांचा लाईव्ह कोर्स, ऑनलाईन कोर्स पण अटेंड करू शकतात. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे की आपण शाहूच्या प्रिलिमला क्रॉस करून पुढे जाऊत. हे जे काही स्ट्रक्चर दिले ना हे तर पुढच्या परीक्षेचं आहे. फक्त तुम्ही प्रिलिमला म्हणजे पहिल्या 1000मध्ये या. त्या 1000चा कट ऑफ ते जाहीर करत नाहीत. ते तुमच्या लॉग इनला सांगतात की यू आर क्वालिफाईड फॉर मेन्स, यू आर क्वालिफाईड फॉर मेन्स एम्स किंवा मेन्स IIT अशाला. तुम्हाला बरोबर त्या लॉग इन येतं, त्याचं वेगळी फीस भरावी लागते, परत 100 रुपये वेगळी मेन्सच्या वेळेला. अगोदर तर भरावीच लागते प्रिलिमच्या वेळेला सुद्धा. ती प्रोसेस तुम्हाला टाइम बाय टाइम या ग्रुपमधनं सगळ्या अपडेट्स तुम्हाला आम्ही इकडे देणारच असतो. चला, इथपर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? मी तुम्हाला हे इथं का सांगितलं माहितीये का? याच्यानंतर मी तुम्हाला जे बोलणार आहे ना टक्केवारी, त्याच्याविषयी त्याची तुमची भूमिका तयार व्हावी म्हणून हे सांगितलंय. चला पुढे जायचं. हा, पुढे जायचंय तुम्हाला कोणाला? मग ओके, इथपर्यंत काही शंका नाहीये? नाही. ओके, चला ठीक आहे. मग आपण इकडे आता पुढचं जे माझा जो टप्पा आहे बोलण्याचा त्याच्याविषयी आपण इकडं काम करूयात. एक आता हा जो तुम्हाला मी सांगितला कट ऑफ 75% हायेस्ट सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलाचं. अर्थातच 400 मार्कापैकी 362 वगैरे मार्क घेणारा विद्यार्थी गत वर्षी नेटिझन्सचा प्रथमेश उदगीर नावाचा विद्यार्थी आहे, तो तिथं टॉपर आहे.
त्याच्या आधी प्रत्येक वर्षी 2018 सालापासून 2021 सालापर्यंत प्रत्येक वर्षी शाहू स्क्रीनिंगचा टॉपर जर कुठला विद्यार्थी असेल महाराष्ट्रातून तर तो नेटिझन्सचा आहे. आणि हे सत्य आहे, प्रूवन आहे. त्याला प्रत्येक जण सांगत असतो की टॉपर आम्हीच घडवले दिले वगैरे. असं नाही, हे नेटिझनची जुनी मुलं पण सगळी सांगू शकतात. परम राठोड पहिल्या वर्षीला टॉपर होता. ह्या 2018 पासून हे शाहू स्क्रीनिंगचं काम त्यांनी सुरू केलं. चला, हे का त्यांनी सुरू केलं? कारण त्यांना टक्केवारीमध्ये वाघ असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एम्स सारख्या परीक्षेला, IIT सारख्या परीक्षेला म्हणावं तितकं यश त्या मुलांच्या पदरात पडेना झालं. त्याच्यावर त्यांनी विचारमंथन केलं. अर्थातच 50 वर्ष जुनी संस्था आहे, त्यांच्याकडे सारखं R&D चालू असतं, काय डेव्हलपमेंट सुरू असतात, रिसर्च सुरू असतो. त्यांच्या हे लक्षात आलं की बोर्ड सक्सेस इंडेक्स त्या मुलामध्ये खूप चांगला आहे. म्हणजे एक ठराविक प्रोग्राम्ड अशा प्रकारची एक त्यांनी ती ॲबिलिटी कमवलेली असते की तुम्ही एक बोर्डाच्या पद्धतीने त्या पॅटर्ननी तसे प्रश्न तयार करायचे, स्वतः प्रश्न खूप छान पाठ करायचे किंवा सराव त्याच प्रश्नांचा करत राहायचा आणि त्याच पॅटर्नच्या बेसिसवर सेम टू सेम आलेलं परीक्षेमध्ये लिहून काढायचं. 100% मार्क्स तर पडणारच आहेत. पण इथं तुम्हाला सांगतो अगदी व्हाईस वर्सा, कॉम्पिटिशन सक्सेस इंडेक्स CSI हा आपल्या मुलांमध्ये तयार कसा झालाय ते कसं कळणार झालाय का नाही झालाय? त्यासाठी स्पर्धेतनं तुम्हाला जावं लागेल. स्पर्धा काय करते? IIT ऍडव्हान्सचा तर पेपरचा पॅटर्न तुम्हाला पेपर लिहायला बसल्यावर कळतो की हा पॅटर्नचा पेपर आहे. आता काय तयारी करून जाणार आहे तुम्ही? तर तुमची तयारी ही ऍप्लिकेशन लेवलची असली पाहिजे. नॉलेज रिकॉलिंग बेसिसवर तुम्हाला बोर्डामध्ये सक्सेस मिळणार आहे. आणि अशी तिथं खूप मुलं, आता आपण एम्स बॅचला PCB ग्रुपला शाहू कॉलेजमध्ये रिपीटर्स आणि रेग्युलर 12वीची सगळी मुलं मिळून 2000 ते 2200 मुलं पकडूयात. इकडे हे प्लस 120 वेगळे, पण 2000 ते 2200 मुलं ही महाराष्ट्रातनं, लातूर जिल्ह्यातनं अतिशय स्ट्रगल करून टक्केवारीमध्ये वाघ असणारी सगळी मुलं तिथं आलेली असतात. त्यांचा रेशिओ काय मग? 25% फक्त मुलं ही त्या ठिकाणी मेडिकलला लागतात. आणि हे सुद्धा महाराष्ट्रातलं सगळ्यात हायेस्ट प्रमाण आहे. एका कॉलेजचे 25% मुलं मेडिकलला लागणं किंवा एका कॉलेज, त्यांच्या आता मागच्या 60 मुलांच्या बॅच मधून 27 मुलं IIT ला लागली. अगदी 2021 ची गोष्ट आहे शाहू स्क्रीनिंगची. आणि म्हणून जे 2200 किंवा 2000 मुलातून 25% सक्सेस आहे, तर मग ही मुलं अशी कुठं रस्त्यावरनं गोळा करून आणली होती का? नाही, ती तुमच्यासारखीच अभ्यासू होती, पण ती बोर्डासाठीची अभ्यासू होती. आता तुम्हाला ही एक सीमारेषा त्या ठिकाणी क्लिक करायची. IIT ऍडव्हान्स मध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्याला कालच्या परीक्षेला सांगतो, कालच्या वर्षीचे 360 पैकी ज्याला 180 मार्क होते, त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 1500च्या प्लस मायनस होता. ओके, म्हणजे 1500 ते 2500च्या दरम्यान त्याचा रँक होता. 50% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया रँक 16,000 IITचे रँक मुलं लागतात. 16,000मध्ये 50% मार्क्स घेणाऱ्या मुलाची रँक 1500 ते 2500च्या दरम्यान आहे जनरलची रँक. बाकी कास्ट बेसिस आणखीन ती खूप बेस्ट असते, हायेस्ट असते. आणि इकडं नीटला लक्षात घ्या, नीट मध्ये सुद्धा 75, 72 ते 75, 75 ते 80, 80 ते 82, आपण असं म्हणू की 72% ते 82% किंवा 85% म्हणूयात, 75 ते 85% मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला नीट मध्ये MBBS फॉर शुअर मिळून जाणार आहे. आणि म्हणून आपण दोन्हीकडे सक्सेस व्हायचं ठरवलंय की नाही, हरकत नाही, दोन्हीकडे सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला आतापासूनच ह्याची सवय लागून जाते. तुमचे डोळे आता उघडायला पण हवे आहेत की बोर्डामधले 100% घेणं म्हणजे काही एम्सला किंवा नीट मध्ये सक्सेस मिळवणं किंवा IIT ला लागणं हे गॅरंटी नाही. मग काय आहे, तर तुम्हाला 1, 2, 3, 10, 5 कॉन्सेप्ट मिक्सअप करून जे प्रश्न सोडवावा लागतो गुंतागुंतीचा, ते तुमच्यामध्ये स्किल यायला पाहिजे, ते आकलनाचं स्किल यायला पाहिजे, ते ऍप्लिकेशन लेवलवर जाण्याचं स्किल यायला पाहिजे. आणि ते येण्यासाठीचा एक सरळ 3 अक्षरी शब्द आहे सराव. सराव, प्रॅक्टिस, त्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस. आणि आता तुम्ही बघत असाल की मेन्स मध्ये तुम्हाला हे सोपं कसं आहे ते पण मला सांगायला लागेल ना. हे अवघड तुम्हाला मी सांगतोय असं वाटत असेल, पण हे सोपं कसं आहे मी तुम्हाला ते पण सांगतोय. प्रिलिम मध्ये समजा मॅथ्स ग्रुप तुम्ही करताय, प्रिलिमला फिजिक्सला 5 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीला 4 चॅप्टर आहेत प्रिलिम्स परीक्षेला शाहूच्या प्रिलिमला, आणि मॅथमॅटिक्सचे 9 चॅप्टर आहेत. म्हणजे 18 चॅप्टर फक्त तुम्हाला अभ्यासायचे आहेत प्रिलिम्सला. आणि ते तुम्हाला ऑलरेडी शाळेमध्ये झालेत.
तुम्ही सीबीएसई चे असा, तुम्ही स्टेट बोर्डचे असा, तुम्ही आयसीएसई बोर्डचे असा, 8वी 9वी आणि 10वी या 3 वर्गात कुठे ना कुठे तुम्ही हा कॉन्टेंट शिकलेला आहे. आता स्पर्धा काय करते की ह्या विद्यार्थ्यानं शिकलेला आहे का घोकलेला आहे हे वेगवेगळं करून घेते. घोकलेला विद्यार्थी घरी बसतो आणि शिकलेला विद्यार्थी पुढे जातो. मी 10वी पर्यंत शिकलो असं म्हणतो तेव्हा 1ली ते 10वी सगळं शिकलो असा त्याचा अर्थ असतो. मी 10वी पर्यंत घोकलोय असे म्हणणारे विद्यार्थी 100% मार्क्स घेणारे मी बरेच पाहिलेले आहेत, शिकलेले नाही पाहिलेले. कारण ती एक ॲबिलिटी आहे फक्त घोकमपट्टी करणं, 100% मार्क्स घेण्यासाठी स्ट्रॅटेजिकली शिकून ते प्रकारे उतरवणं ही एक ॲबिलिटी आहे, इंटेलिजन्स नाही. इंटेलिजन्स इज अ डिफरंट थिंग. इंटेलिजन्स काय असतं, अरे काहीच नाही केलं पण ते कसं काय त्याला 600 मार्क पडले, की एवढा अभ्यास तो करत नव्हता का, तो इंटेलिजंट स्टुडंट होता, त्याची ॲबिलिटी होतीच होती. पण इंटेलिजंट म्हणजे काय, तर स्पर्धेला सामोरं जाण्याची ताकद, बऱ्या वाईट, सुख दुःख, यश अपयश, टीका टोमणे सगळे सहन करून जो स्थितप्रज्ञासारखा राहतो ना, तो इंटेलिजंट आहे आजच्या काळातला हा मॉडर्न स्टुडंट. असा जगाला हवा आहे. मॉडर्न एरामध्ये हे सगळं पाहिलं जाणार आहे. कारण आधुनिक जगामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, इंजिनिअरिंग मध्येच एकट्या IIT मध्येच तुम्हाला 50 पेक्षा जास्त ब्रँच मध्ये शिकता येते. इंजिनिअरिंग इन इकॉनॉमिक्स आलाय, इंजिनिअरिंग इन फिजिक्स, इंजिनिअरिंग इन केमिस्ट्री, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे पूर्वी सुद्धा. तर एवढा सगळा प्रवास तुम्हाला पुढे सगळं भवितव्य आहे. म्हणजे जे करंट मॉडर्न इरा आहे ना, तो अतिशय अफाट वेगाने वाढत आहे. अगदी दरवर्षी IITच्या जागा वाढत आहेत. यावर्षी पण IIT मध्ये साधारण 350 जागा वाढल्यात. एम्स मध्ये म्हणजे नीट मध्ये जागा, मेडिकल कॉलेजमध्ये जागा देश पातळीवरती, राज्यामध्ये सुद्धा वाढल्या. तुमचं 12वी येईपर्यंत धरून चला की निश्चितपणे किमान 500 ते 1000 जागा ह्या IIT मध्ये वाढतील आणि किमान 4 ते 5000 जागा ह्या मेडिकल मध्ये पण वाढतील. त्यामुळे संधी फार चांगली आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळं याच्यावरती फोकस ठेवा आणि विचार करायला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. प्रिलिम मध्ये मॅथ्स मध्ये तुम्हाला 18 चॅप्टर आहेत, तर PCB मध्ये तुम्हाला फिजिक्सचे 5, केमिस्ट्रीचे 4 आणि बायोलॉजीचे 12, 21 चॅप्टर तुम्हाला करायचे. तेही तुम्ही ऑलरेडी शिकून घेतलेले आहेत. याच चॅप्टरच्या कॉन्सेप्ट प्रॅक्टिससाठी तुमच्या 8 टेस्ट नेटिझन्सनी ऑर्गनाईज केलेल्या आहेत. इथं आपण लँड केलं नेटिझन्स सोबतच्या तुमच्या प्रवासावरती. 8 परीक्षा, एक परीक्षा मागच्या रविवारी झाली. जे विद्यार्थी उशिराने जॉईन करतील त्यांना ती परीक्षा आम्ही त्याच्या पुढच्या रविवारी किंवा PDF स्वरूपामध्ये पेपर पाठवून ते करून घेणार आहोत. तो मुद्दाच नाही. आता तुम्हाला जो टाइम टेबल शेअर केला गेला आहे तुमच्याकडे, तो टाइम टेबल, एकच मिनिट मी तुम्हाला सांगेन तो काय. एक स्क्रीन शेअर करतो इकडे. सॉरी, तो मला आत्ताला अवेलेबल होत नाहीये, व्हेरी सॉरी. इकडे तो स्क्रीनवरती करतो. तुमच्या ग्रुपमध्ये आलाय, पहा आलाय ना तो, साधारण 8 परीक्षांचा शेड्यूल आलाय ना, बोला कोणीतरी. हो सर, आलाय सर. ओके, तर ह्या 8 परीक्षांचा शेड्यूल तुमच्याकडे आलेला आहे, ऑलरेडी आलेला आहे. त्या 8 परीक्षेमध्ये तुमचे हे PCM चे 18 आणि PCB साठीचे 21 चॅप्टर आम्ही असे डिव्हाइड करून दिलेले आहेत. आणि तुम्हाला त्या आठवड्यामध्ये तो चॅप्टर कॉन्सेप्च्युअली तुमच्याकडे असणाऱ्या 8वी 9वी 10वीच्या स्टेट बोर्ड आणि NCERT बोर्डाच्या पुस्तकामधनं वाचून घ्यायचा आहे. थोडं त्याच्यावरती रोज 1 तास 1.5 तास तो फोकस ठेवून त्याचा स्टडी करायचा आहे आणि त्याच्या संबंधित असणारे प्रश्न सोडवायचे आहेत. जे साऊथ स्क्रीनिंग मध्ये विचारले जाऊ शकतील असे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. थोडासा लेवलवर असतो, पण तुमचा एफर्टचा लेवलवर आणायला तुम्हाला कोण बंधन घातलंय का? नाही. सो पुट युअर एफर्ट्स अँड गेट द रिझल्ट व्हॉट यू वॉन्ट. आणि कसं आहे मित्रांनो माहितीये का, खूप छान इंग्रजी मधला तो विचार मी नेहमी सांगत आलोय की सफरिंग इज द, त्याला आपण काय म्हणतो की इनहेरेंट पार्ट ऑफ द सक्सेस, इज अ इसेन्शियल पार्ट ऑफ द सक्सेस. सफरिंग जे होत आहे तुम्हाला ताण आहे. आता ह्या पिढीला प्रचंड ताण आहे, तुमच्या पिढीला. तर आमच्या पिढीमध्ये किंवा आमच्यापेक्षा वरच्या अगोदरच्या पिढीमध्ये तर हे ट्युशन क्लासेस, श्रेणीगण, हे ते असं काही नव्हतं. 10वीच्या बोर्डाची परीक्षा म्हणजे हे सुद्धा फार दुरापास्त लांब पर्यंत वाटत होतं की अरे बापरे, 10वी बोर्ड परीक्षा पास झाला, 40% पास झाला म्हणजे सगळ्या गावाला आनंद व्हायचा.
एखाद्या गावातनं 10वी पास झाला म्हणजे आज ती परिस्थिती राहिली नाहीये. जग प्रचंड असं एकत्रित एका फ्लॅट सरफेस वरती आलंय आणि त्या सरफेस वरती प्रत्येकाला पुन्हा काही ना काहीतरी करून दाखवल्याशिवाय त्याला संधी जी आहे हे जग देणार नसतं. सो कन्सिडर दिस की वन हॅज टू सफर इफ वन हॅज टू सक्सीड. तुम्हाला सफरिंग ही जावंच लागेल. त्याच्यातनं यातनेशिवाय वेदनेशिवाय यश नाही. आणि ते कुणाचंच नाही, ते खेळाडूचं सुद्धा नाही, ते वैद्य क्षेत्रामधल्या काम करणाऱ्याचं सुद्धा नाही, ते राजकारणामध्ये अत्यंत उच्च टोकावरती गेलेल्या माणसाला सुद्धा नाही. ज्याला वरती जायचं आहे त्याला ताण आहे, ज्याला एव्हरेस्टवर चढायचं आहे त्याला अशी खडी चढाई आहे, ज्याला फ्लॅट फिरायचं आहे त्यासाठी जग मोकळं आहे, त्यांनी आपलं बॅग खांद्याला अडकवायची, उगी आईवडिलाच्या पैशाने फिरत राहायचं. ह्या कोचिंगला जा, त्या क्लासला जा, त्या कॉलेजला, हातात काय तर काहीच नाही. सो गेट रेडी फॉर युअर व्हर्टिकल जर्नी. आणि ही जर्नी ह्याचं करू शकतो का मी हे बघण्यासाठी तुम्हाला 8 दिवस टेस्टिंग पुरेसे आहे. तुम्ही 8 दिवस तसं काम करून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येतं की अरे वाट अवघड आहे पण मजा येते. त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो बोर्डातल्या 100% मध्ये सुद्धा तो नाही आहे. कारण आता तुम्ही हे विसरून जायचं आहे, हे टक्केवारी एवढी झाली काय कोणी विचारत नाही. 100% घेणारे बरेच जण इथं पुन्हा काय करतात काय नाही हे सांगायला सोय नाही आहे. त्यामुळे टक्केवारी हा एक अशा प्रकारचा फुगवटा आहे. त्या फुगवट्याच्या मागे त्या प्रतिष्ठा त्याच्यातनं मालकांची वाढते की माझ्या मुलाला एवढे मार्क्स मिळाले असं आहे. आणि खरं सांगू का, शाहू महाविद्यालयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा तुमच्यापैकीचा प्रवेश जो आहे तो होणार नाही. चाहे टक्केवारीत होणार नाही, चाहे तुमच्या स्किलमध्ये होणार नाही, पण तुमच्या अप्रोच मध्ये जो बदल होईल, तुमच्या ऍटिट्यूड मध्ये, दृष्टिकोनामध्ये जो बदल होईल ना, ते मेरिट या पुढच्या 2 महिन्याच्या प्रॅक्टिस मधनं 6 महिन्याच्या प्रॅक्टिस मधनं मिळालं तरी तुम्ही खूप काही मिळवलं आहे. शाहू हे अंतिम नाही आहे. असे कितीतरी लोक असतील ना, आता भारतामध्ये जवळपास 1 लाख मेडिकलला मुलांचा प्रवेश होतोय. 80-85 हजार तर आहेतच, आपण सरासरी 1 लाख असं म्हणतो मोघमपणे. 1 लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो, ते काय थोडी शाहूला शिकलेली असणार आहेत. शाहूमधून काय 500-550 मुलं मेडिकलला लागतात, तो ह्यूज नंबर आहे. त्यामुळं वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट इटसेल्फ ती त्याची लिमिट आहे, त्याच्या पलीकडे त्याला तुम्हीही तेवढं जास्त बघू नका. आणि घाबरलो भिलो काय होईल म्हटलं की होत नाही. का दुसऱ्यासोबत दुसरीकडे जाऊन बघायला लागलो, कॉम्पिटिशन इकडं तिकडं, आता मला एवढे त्याला एवढे. आता मी बघतोय नेटिझनची पहिली परीक्षा झाली, याच्यामध्ये 300च्या वर मार्क घेणारे काही 2 मुलं दिसत आहेत. 240ची झाली, त्याच्यामध्ये 280ची झाली, त्याच्यामध्ये 240 घेणारी मुलं दिसत आहेत. माझं कसं होईल? दुसऱ्याकडे बघितलं की तुमचं कसं होईल याचं काही उत्तर सापडणं मुश्किल आहे, हे होणार नाही. बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हा, तर तुम्ही मेरिटला येतात, तर तुम्ही सुधारतात, तर तुम्ही नंबर 1 वर येतात. अदरवाईज येत नाहीत. दुसऱ्यासोबत कम्पीट नाही. काय करणार कम्पीट? एवढे लाखो मुलं बसणार आहेत, 14 लाख 16 लाख मुलं नीटला बसतात. कोणाचा म्हणून रेकॉर्ड ठेवणार आहेत की त्याला किती मला किती? नाही ठेवता येत. 12 लाखाच्या आसपास तुम्हाला JEE आणि ऍडव्हान्सला पोरं भेटणार आहेत. काय रेकॉर्ड ठेवणार आहेत तुम्ही? सो कम्पीट युअर सेल्फ. स्वतःशी स्पर्धा करा की मला जर 280 पैकी 110 मिळाले असतील पहिल्या परीक्षेमध्ये तर काही बिघडलेलं नाहीये. मला कट ऑफ माहिती आहे काय असेल ते, मला फक्त त्याच्या इन मध्ये राहायचंय. पहिलं याचा विचार करायचा नाहीये, इथून पुढे करायचंच नाहीये. जी तुम्ही रोजच्या रोज साधना आराधना करचाल त्यात तुमच्या पदरात जे पडतं ती तुमची पोझिशन असते. कुणी पहिल्या नंबरवर असतो त्याला IIT मिळते, कुणी 16,000वर नंबरवर त्याला IIT मिळते. बरोबर आहे. म्हणजे ज्याचं स्टेट मेरिट लिस्ट साधारणपणे 5,500-6 हजारापर्यंत येतो त्याला मेडिकलचं तर मिळणारच आहे, MBBSचं कॉलेज, म्हणजे कॅटेगरी वगैरे वगैरे सगळं पकडून आपण. सो इट इज नॉट इनिशिएटेड दॅट वन हॅज टू स्टँड फर्स्ट, अदरवाइज लाईफ विल बी स्पॉइल्ड. नो, तुम्ही तुमचं आयुष्य स्पॉइल्ड वगैरे म्हणायचं काही कारणच नाहीये. हे चालत राहायचं, ह्याचा आनंद घेत राहायचा आहे. जे आपल्याला वाटेत मिळेल ते करिअर करत राहणं. असे कितीतरी अनेक डॉक्टर्स आहेत की त्याचा डॉक्टरकी करत नाहीत. अशा अनेक IITians आहेत की जे इंजिनिअरिंग मध्ये काहीच काम करत, दुसऱ्या क्षेत्रात काम करतात, फायनान्समध्ये आहेत, कन्सल्टिंग मध्ये आहेत. त्यामुळे आयुष्य ज्या ज्या वळणावरती तुम्हाला घेऊन जातं ना, त्या वळणाच्या वरती पुढे जाऊन ते दिसतं ना, ते तिथून पुढचा प्रवास तिथं करायचा. आत्ताच एकदम 80 वर्षाचं स्केल लावून बसायचं नाही की 80 वर्षी मी हे करेन, होणार नाही. तुम्ही 6-6 महिन्याचे, 2-2 महिन्याचे, 1-1 महिन्याचे असे ब्रेकअप्स करा, स्टेप बाय स्टेप काम करा आणि शाहू स्क्रीनिंग बघा कशी होते. म्हणूनच तुम्हाला 8 परीक्षेचं शेड्यूल दिलेलं आहे. आठवड्याला 1. हा तुम्ही हे मिस करायचं नाहीत. काहीच एफर्ट टाकले नाहीत, पुस्तक मिळवली नाहीत, मिळवावं लागतील. ही पहिली सवय बंद करा की कोणीतरी आणून देईल मला, कोणीतरी मग मला शेअर केलं जाईल आणि मग मी करेन.
असं ठरलेल्या पुस्तकातून परीक्षेला काहीही इथून पुढच्या स्पर्धा परीक्षेला येणार नाही. तुम्ही स्वतःहून ते किती आकलन केलंय, त्याचं मिक्सिंग करून, त्याचं कॉन्सेप्टचं तुम्हाला कॉम्बिनेशन करून उत्तर काढावंच लागेल. आकलन, कॉम्प्रिहेन्शन इज द इसेन्शियल पार्ट फॉर द कॉम्पिटिशन. समजलंच पाहिजे, समजपूर्वक करणं हे महत्वाचं आहे. समजलं, प्रश्न समजून घेणे, फार स्टेप्स आहेत, छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. प्रश्न छान समजून घ्या. तुमचं रिडिंग स्किल खूप डेव्हलप करायला पाहिजे. प्रश्न नीट वाचा. प्रश्न निगेटिव्ह फार असतात, प्रश्न तुम्हाला फसवणारे फार असतात. स्पर्धा आहे म्हणजे काय, तुम्ही अष्टावधानी आहेत का हे बघितलं जातं. तुमच्या ज्ञानाची स्पर्धा परीक्षा ही कमी असते आणि तुमच्या अवधानाचीच परीक्षा जास्त असते. अवधानाची तुम्ही किती अवधान देऊन त्याला फोकस ठेवून काम करताय. खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला, अभ्यास केला, परीक्षेच्या दिवशी काय झालं की लटलट लटलट करू लागला, खालचा वरचा श्वास वर, खालचा श्वास खाली, आणि हे झालं म्हणजे सगळंच गेलं ना पाण्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला ते पण शिकायचं आहे. सो लेट अस हॅव दॅट स्किल्स इन द प्रॅक्टिस. तुम्ही ते प्रॅक्टिस मध्ये आणा, त्याला सराव होतो. 110 मार्क पडू द्या, हरकत नाही, ते पडले पाहिजेत. 100 मार्क पडू द्यात, पडले पाहिजेत. 50, 10, 15, 0 पडू द्यात. तो पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस आहे तुमच्या डेव्हलपमेंटचा, असं विचार करा. जे प्रश्न आले नाहीत, जे जमलं नाही, तसे पडणार नाही तुम्हाला एवढ्या खाली मार्क 0 वगैरे. पण मी एक ऍव्हरेज सांगतोय की तुम्हाला 50% मार्कांनी सुरुवात करता जर आली तरी ही बेस्ट समजून चला. मला 50% मार्क्स मिळाले असं नाहीये. तुमच्या सगळ्यांचा आता पॅटर्न सोडण्याचा दिवस म्हणजे हा संक्रमणाचा, मकर संक्रांतीचा दिवस आहे की तुम्ही बोर्डाच्या पॅटर्नचे जे विद्यार्थी आहात ना, आता त्याला संक्रमणाला सामोरे जा. पुढचे 2 वर्ष तुम्हाला संक्रमण करायचं आहे आणि हे संक्रमण, हे तुम्हाला चांगला दिवस आहे आज ते ठरवायचं आहे की येस, आय मस्ट स्विच फ्रॉम बोर्ड सक्सेस इंडेक्स टू कॉम्पिटिशन सक्सेस इंडेक्स. आणि त्याला एक 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 पदर उकलत चला. आठवड्याभराचा प्रोग्राम पूर्ण करत चला. तो कंटेंट, ती कॉन्सेप्ट चांगली शिकत चला. आणि म्हणजे मग तुम्हाला परीक्षेमध्ये सामोरं जाता येतं. एक ध्येय घेऊन चला की 50% सुद्धा मला पुष्कळ आहेत, मला त्या टॉपिक मधलं काय येतं हे बघायचं आहे. नेटिझनच्या एका परीक्षेला 50% त्यापेक्षा खाली मार्क्स पडले म्हणजे शाहू स्क्रीनिंगला मार्क्स तसे पडतील असा गैरसमज करून घेऊ नका. एका छोट्याशा 2 टॉपिकच्या प्रश्न परीक्षेवरती तुमचं मूल्यांकन स्वतःचं अवमूल्यन करून घेऊ नका. तुमचं मूल्य खूप मोठं आहे. तुम्ही 10 वर्ष शिकत आलात, नेटिझनच्या शाहू स्क्रीनिंग सारख्या पॅटर्न मध्ये येत आहेत, एवढं विचार करतायत की महाराष्ट्रातल्या अग्रगण्य महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा आहे. हे महाराष्ट्रातल्या इतर उरलेल्या 20-25 लाख मुलांच्या लक्षात आलेलं नाही, त्यांच्या ध्यानात आलेलं नाही, जे तुमच्या आलेलं आहे. सो यू आर ऍट द बेस्ट एंड ऑफ युअर लाईफ. स्वतःला डिव्हॅल्युएट, डिग्रेड करून घेऊ नका. हा तुम्हाला मला सांगायचा सल्ला. आता मेन्स मध्ये सुद्धा थोडासा कॉन्टेंट वाढतो. त्याच्यामध्ये खास करून 8वी, 9वी, 10वी, ICSE, CBSE, स्टेट बोर्ड या सगळ्यांचं कॉमन आणि काही अनकॉमन पण येतं. ते आम्ही तुम्हाला देत आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. स्टडी मटेरियल एक अतिशय उत्तम दर्जाचं बनवलं जात आहे. दर्जा बेस्ट द्यायचा म्हटलं तर थोडासा वेळ लागतोय, कारण अपग्रेडेशन करतात. गतवर्षीचं अवेलेबल आहे तेच छापून तुम्हाला देता आलं असतं, तुम्हाला काही कळलं नसतं. पण आमची भूमिका प्रामाणिक आहे, निष्ठेनं काम करत आहोत, त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. आणि तुमच्याकडे ऑलरेडी ती पुस्तकं जी आहेत ना, NCERTची, स्टेट बोर्डची, तेवढा अभ्यास चालू ठेवा प्रिलिम पुरता. मेन्सला तुम्हाला ICSE वगैरे लागणार आहे, त्याचा विचार आता करू नका. प्रिलिम पुरतं हे पुष्कळ झालं. हे जे काही इकडे 18 आणि तिकडे 21 चॅप्टर आहेत ना, PCBला 21 आणि PCMला 18, त्याच्यावर फोकस ठेवा. त्याची तुम्हाला लाईन टू लाईन करून टाका. तुमच्यापैकी बरेच जण NTC करताना सायन्स चांगला अभ्यास केलाय, मॅथ्स चांगला अभ्यास केलाय, चलो त्याच्या अंगाने चालायचं आहे. आणि रोज एक एक स्टेप्स करत तुम्ही पुढे मार्गक्रमण करायला हवंय असं मी इथे सांगतोय. ओके. 113 मुलं आतापर्यंत नेटिझन्सची याच वाटेनं जाऊन शाहूच्या पटलावरती त्या स्क्रीनिंग बॅच मध्ये बसलेली आहेत. तसं पाहायला गेलं तर 113+ गेल्या वर्षीचे फाउंडेशनचे 73, म्हणजे हा आकडा निश्चितच 200ला टच करणारा, जवळ बसणारा असा हा आकडा निश्चित आहे. मी मागच्या कालपरवा सेशनला 105 म्हणालो होतो, पण तो जो आत्ताला IITला ऍडिशनल बॅच त्यांच्याकडे गेली, त्यातली मुलं मी त्याच्यामध्ये काउंट केली आणि मग ती 8 मुलं परत वाढली. त्यामुळं 113 असा आकडा आपला 2018 ते 2021 तिथपर्यंत पोहोचण्याचा आहे. ती सगळी मुलं तुमच्या इतकी सुद्धा शार्प नव्हती. तुम्ही इतके कीन बनलेलात ना, कोरोनामुळे तुम्हाला खरं तर तुमचं अवधान आणि तुमचं प्रेशर हे वाढवलंय. माझ्यासाठी ते चांगलं आहे. काय होईल, कसं होईल, बाहेर फिरायला जागा नाहीये म्हणजे घरी बसून कुठं ना कुठं तुम्ही अभ्यासात आलेले विद्यार्थी निश्चितच आहात.
त्यामुळं देर इज अन अपॉर्च्युनिटी इन एव्हरी ऍडव्हर्सिटी असं म्हणतात, ते खरं आहे. प्रत्येक संकटामध्ये जी संधी असते ती तुम्हाला मिळाली आहे का? कारण येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुम्ही सांगू शकणार आहात, 10वीची ही मुलं सांगू शकणार आहात की आम्ही 9वीला असताना कोरोना बघितला, फेस केला, वर्षभर तसंच काढलं, 10वीचं वर्ष तसंच आमचं हे हो नाही कमी जास्त तळ्यात मळ्यात सुरू झालं ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीनं. पण आम्ही भिलो नाही, डगमगलो नाही, अपयशाची भीती बाळगून उमेद सोडून दिली नाही. आम्ही कोरोनाच्या डोक्यावरती त्याला मातीत घालून गाडून त्याच्यावर नाचलो त्याच्या डोक्यावरती. हे सांगायचं, हे कर्तृत्व गाजवायचं संधी तुम्हाला आहे, त्याच्यानंतरच्या बॅचेसला नाही आहे. आणि म्हणून ही संधी बघा, की तुम्हाला सांगते तर क्या हुआ, कोरोना होता म्हणून काय झालं, अरे आम्ही लढलो की. आमच्या इथे 10 नाही लढले, पण मी 11वा होतो मी लढलो, किंवा मी 11वी होते मी लढले. हे सांगणं हे तुमच्या नशिबामध्ये आहे, हे तुम्ही सांगणार. ओके, चला प्रश्न उत्तर तुमचे जे आहेत ते मला हे क्रमाने घ्या. मी असं बऱ्याच गोष्टी तुमच्यासमोर मांडत गेलेलो आहे क्रमाक्रमाने, पॅटर्न पण सांगितलेला आहे. तुमचे काही प्रश्न आहेत का, घ्या मुलांना प्लीज. येस, काही विचारायचं आहे मुलांना किंवा पालकांना? येस, एनीवन, कोणी आहात? सर, प्रिलिम्स एक्झाम 10th फायनल एक्झामच्या आधी होईल की नंतर होईल? नंतर. हा, आता तुम्हाला सगळ्यांसाठी अतिशय छान प्रश्न विचारलास बेटा. तुझं नाव काय? सुहानी. आणि तू, अच्छा, इथे शिवांगी राजे का? नाही, सुहानी घोलप. हा, कुठनं बोलतेस तू? परळी. परळी, ओके, ग्रेट. सुहानी, आता हे 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाल्यानंतरच असतं. माझ्याकडनं सांगायचं राहून गेलं, हे स्प्लिट झालं. पहिला आहे तो म्हणजे काय, आपण पहिला टप्पा केला एवढ्यासाठी केलाय की तुम्हाला ग्राउंड काय, स्केल काय ते कळावा म्हणून. अदरवाईज तुम्हाला 10वीच्या परीक्षेनंतर पुन्हा 15 दिवस नेटिझन सोबत यायचंच आहे, चाहे ऑफलाईन या चाहे ऑनलाईन करा. 10वीची परीक्षा आज संपली की दुसऱ्या दिवशी नेटिझन्सचं शाहू स्क्रीनिंगचं फेज 2 जवळपास 6 ते 8 तास सेशन चालतं. ते असं 10 दिवस 12 दिवस 15 दिवस चालतं. आणि शाहू स्क्रीनिंग ही 10वीच्या बोर्डाचे पेपर संपल्यानंतर साधारण 15 दिवसांनी, 12 ते 15 दिवसांनी होते. त्या दिवशीपर्यंत तो स्टेज चालतो प्रिलिम. त्यानंतर पुन्हा 10 ते 15 दिवसानंतर त्याचा रिझल्ट येतो आणि मेन्स होते. आणि मेन्स नंतर 10 दिवसांनी तुमची बॅच चालू होऊन जाते. तुमची 11वीची स्पेशल बॅच तुमचं सिलेक्शन जर झालं तर ती बॅच एनी हाऊ आपण असं गृहीत धरू की ती एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊन जाईल. त्याचं पूर्ण कॅलेंडर, संपूर्ण कॅलेंडर जेव्हा केव्हा येतं तेव्हा त्याचं डिस्कशन सुद्धा मी तुमच्या बॅचमध्ये परत करणार असतो. ते कसं त्याच्या मार्गक्रमण करायचं, फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश घेईपर्यंत नेटिझन्स आणि शाहूज यांचं अतूट नातं राहणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबत. ते आपण पुढे कॅरी करणार आहोत. येस, अजून सांगा, अजून प्रश्न काय का विचारा. सर, प्रिलिमचा फॉर्म भरण्याची डेट कधी येते? हा, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची अनाउन्समेंट येते प्रिलिमचा फॉर्म भरण्याची, फेब्रुवारी महिन्यामध्ये. तेही आपण अनाउन्स करू. विचार, अजून चांगले प्रश्न विचारताय तुम्ही, विचारत चला प्रश्न. सर, ही फाउंडेशन बॅच नेमकी कोणती बॅच आहे सर? कुठली फाउंडेशन बॅच? शाहूची? हो सर. हा, आता जे विद्यार्थी चांगले आहेत पण ते 120 मध्ये किंवा त्या 60 मध्ये सिलेक्ट नाही होऊ शकले पण त्याच्या खालोखाल चांगले आहेत, त्याच्यातले समजा आता 600 मधले 60 गेले तर उरले 540. 540 मधले परत ती 200 मुलं त्या रँक मध्ये ती घेतात आणि त्यांना ते फाउंडेशन बॅचला शिकवायला चालू करतात. आणि आता यावर्षीचा अनुभव असा आहे की त्या 200 मुलांना त्यांनी फाउंडेशन बॅच मध्ये प्रवेश दिला, त्यातनं परत उठून त्यांनी 60 मुलं IIT बॅचला जोडली. आणि सेम व्हाईस वर्सा PCB बॅच मध्ये पण हेच चालतं. 1000 मुलांपैकी 120 जे सिलेक्ट झाले त्याच्यातली जी उरली त्यातनं 400 मुलं ते परत फाउंडेशन बॅच मध्ये घेतात. त्याला 5000 रुपये ते वेगळं शुल्क घेतात. ते 2.5 ते 3 महिने ते उन्हाळ्यामधला तो कोर्स त्यांना शिकवतात. आणि मग जून मध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या मुलांचं परत ते स्पेसिफाईड सांगतात की तुम्ही इकडे ऍडमिशन करा, हे करा, मग आम्ही तुम्हाला संधी देऊ किंवा ऑनलाईन मध्ये तुम्हाला देऊ. हे सगळं त्याच्यामध्ये केलं जातं. फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला 11वी साठी लागणारे जे काही बेसिक्स आहेत PCBचे किंवा PCMचे त्याचं शिक्षण दिलं जातं. काही 11वीचे काही हलके फुलके टॉपिक्स पण दिले जातात. येस सर.
ओके, अजून? हा सर, हा विचारा ना. समजा आपण शाहूला ऍडमिशन घेतलो आणि आपल्याला IIB ला ट्युशन नंतर लावायचं, तर ते लावता येईल का असं त्यांच्याकडे कंपल्सरी राहावं लागेल? बघा, शाहू महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्हाला बाकी कुठल्याही क्लासला जाण्याची गरज पडत नाही, हे 100% खरं आहे. आता तुम्हाला दुसरा अँगल पण मी सांगतो की जी मुलं, अपवाद एखादा दुसरा असेल बरं का, की शाहू करून दुसऱ्या क्लासेसला वगैरे जाणारी मुलं, अपवाद असेल ते सक्सेस झालेली, पण तुमचा स्टडी पॅटर्न जो आहे ना, तो दिवसभर शाहू महाविद्यालयामध्ये शिकायचा आणि पुन्हा जाऊन क्लासेस ट्युशनला जाऊन बसायचं आणि घरी 10-10:30ला यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा 7ला कॉलेजमध्ये जायचं. तुमचा सेल्फ स्टडीचा जो ब्लॉक आहे ना, तो पूर्णच होत नाही. आणि म्हणून फक्त शिकणं ही स्पर्धेला अपेक्षित नाहीये. स्पर्धेला शिकणं, चांगल्या प्रश्नांचा सराव करणं, न येणाऱ्या कठीण प्रश्नांचा डाऊट क्लिअर करून घेणं आणि मग परीक्षेला सामोरं जाणं, ही त्याची लाईफ सायकल आहे. हे अपेक्षित आहे स्पर्धेला. शिका, सराव करा, शंका निरसन करा आणि मगच परीक्षेला सामोरं जा. तेही चांगल्या पद्धतीने तयारीपूर्वक, मनस्थिती व्यवस्थित ठेवून, कंट्रोल समोर ठेवून, तुमची जी पेशन्स आहेत ते बाळगून मग द्या. हे 4 कप्पे सरळ सरळ 25%, 25%, 25%, 25%. शिकण्याला वेटेज किती आलं मग? 25%. मग शिकायचंच म्हणून तुम्ही शाहूलाही शिका, अजून कोचिंगला जाऊन शिका. मग याच्यात तुमचा 12 तासाचा वेळ जर गेला, उरले 3 कधी होणार? नाही होणार. म्हणून तुम्हाला हा पण कन्सर्न चांगला लक्षात ठेवायचा, मुलांनी तर खास करून लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या टेबलवरती एकूण आपला अभ्यासाचा जर 12 ते 16 तासाचा जर प्रवास होणार असेल, तर मी माझ्या टेबलवरती किमान 6 तास घालवले पाहिजेत. तसा जर वेळ घालवता येत असेल तर बाकीचं काय करायचं ते करा. 4 ते 6 तास टेबलवरती मला स्वतःच्या प्रिपरेशनला, प्रॅक्टिसला वेळ दिला पाहिजे. बघा ना, खेळाडू सकाळी 500 बॉल खेळल्याशिवाय तेंडुलकर मॅच मध्ये गेलाच नाही ना. रिटायरमेंटच्या दिवशी पण तो खेळतच राहिला. प्रॅक्टिस करून मग मैदानात, प्रॅक्टिस करून मग मैदानात. प्रॅक्टिस नाही होत आहे, उगीच हे जे चालू आहे ना, अंधानुकरण, ब्लाइंड फेथ, हे करू नका. ह्यानी केलं म्हणून मी करायचं नाही. तुमच्या मुलाची, मुलीची स्वतःची कॅपॅसिटी, स्वतःची एक अतिशय उत्तम ओळख असते. ते व्यक्तिमत्व अतिशय बहादर असतं. तुम्ही त्याच्यावरती लादायचं काहीच करू नका. त्याला ठरवू द्यात, मग तो करू, मग तो करेल. हे नक्की करा. हे चांगलं आहे, हे कर असं म्हटलं तर काय होतं की ही मुलं आहेत शेवटी, तुमचं ऐकणारच आहे. तुम्हाला नाही म्हणणार नाहीत, तुम्हाला ते नकार देऊ शकत नाहीत. मग ठीक आहे करतो, पण ते पिचून खचून जातात. थोडस त्यांची प्रसन्नतेनं करायला सुरुवात तर करू द्या, मग ऍडिशनल त्यांना लोड देऊ आपण. ओके, येस सर नमस्कार. नमस्कार, बोला. सर मला एक प्रश्न असा विचारायचा होता. हो हो. शाहूच्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, ICSE सिलेबस आहे आणि CBSE चा सिलेबस आहे, तर याच्यामध्ये काही मार्किंगचं डायव्हर्शन असतं का? नाही. तुम्हाला आता मी सिलेबस तो ग्रुपमध्ये शेअर केलाय, तुमच्या लॉग इन मध्ये पण आहे. आता हे प्रिलिमचा सिलेबस आहे. थोडस समोर पहा, हे टॉपिकचे नाव पण तुम्हाला दिसतील आणि आता हे तुम्हाला नाही दिसलं तरी चालतं. पण या सिलेबस मध्ये कॉमन कॉन्टेंट त्यांनी घेतलंय प्रिलिमला आणि मेन्सला पण कॉमन. म्हणजे त्यांच्या सिलेबस पैकी असा टॉपिक त्यांनी घेतलेत की ते सगळ्या बोर्डामध्ये दिसायला पाहिजेत, असे घेतलेले आहेत. त्यामुळं ती चिंता करायचं कारण नाही की माझ्या बोर्डाचं नाहीये. एखाद दुसरा स्प्लिट येऊ शकतो, पण ते कसं असतं ना की म्हणजे 100मध्ये 98 तुमचं आहे आणि 2 तुमचं नाहीये. तुम्हाला ते 2च गळ्यात दगड मारल्यासारखं वाटतं. ते करू नका ना. ते 2 एवढं छोटूस आहे. लेट अस इग्नोर इट. 50% मार्क घेऊन सिलेक्ट व्हायचंय मला. माझ्या बोर्डाचं नाही तर हरकत नाही. मी माझ्या बोर्डात 100% येतं का मला, त्याच्यावर विचार करा. त्याच्यामध्ये पण तुम्ही निघून जातात. येस, अजून प्रश्न विचारा. छान वाटतंय मला बोलायला. प्रश्न विचारा. हा, हॅलो. येस सर, एक प्रश्न आहे. आपण आता जर समजा आपल्याशी नेटिझन्सचा जो काही कोर्स सुरू झाला 8 दिवसापूर्वी, होय, तर ती मुलं आणि त्यांना काही आपण आता बोलताना सांगितलं की ग्रुपवरती त्यांना काही अभ्यासक्रम, काही सूचना, काही माहिती दिली गेलेली आहे. आता जे आम्ही तुमच्याशी जोडले जाणार आहोत, हो हो, त्यांना हे सगळं मिळेल का? सगळं. अरे प्रश्नच नाही. तुम्ही फक्त कनेक्ट करा आमच्याशी. फोनवरती सांगा की मी आज जॉईन केलं तर मला हे सगळं बाकीचं पण हवंय, मिळून जाईल ते.
येस. बर. आणि या विद्यार्थ्यांना जर तो 8 दिवसाचा शेड्यूल परत करण्यासाठी काही प्लॅन द्याल का, असा द्यावा अपेक्षित आहे सर? मागचा गेलेला ना? हा. हो, आपण काय करू की जसं बोर्डाची परीक्षा समजा थोडीशी जरी पुढे गेली, शक्यता तशी वाटायला लागली आम्हाला आत्ताला. आपण आता हे एकदम घरामध्ये बोलायलो बरं का, त्याचं कुठेतरी ऑथेंटिकेट हे घेऊ नका की बोर्ड पुढे जाणार आहे, पण शक्यता वाटते, कारण ज्या वेगाने संख्या रुग्णांची वाढते त्या वेगाने पाहायला गेलं तर एका बाजूला तर असं वाटतं की परीक्षाच होते की नाही, की इथपर्यंत पण मला माझे विचार न्यावेसे वाटतात, पण मी ते व्यक्त करत नाहीये तशा त्या पद्धतीनं. फक्त एक आठवडाभर पुढे जाईल ते हरकत नाही, तिथं आपण घेऊ. नाही तर तुम्हाला आठवड्याच्या मध्ये पण बरंच चान्स आहे ना, रविवार ते रविवारच चालू आहे, तर एखाद्या वेळेस ही जी मुलं आता ज्यांचं उशिराने ऍडमिशन झालंय त्यांचा आम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी असं सेशन घेऊ, त्यांची परीक्षा घेऊ. त्यांना ऑलरेडी व्हिडिओ पण करून दिलेला आम्ही रेकॉर्डेड अपलोड ऍपमध्ये, हे सगळं सेशन देऊ त्यांना, ते करू आपण. येस. अजून सांगा. चला आता आपण तुमचे प्रश्न येणारच असतात, तुमच्या सगळ्यांसाठी एक सांगतो बरं का, हे सगळं जे आहे ना, मी संचालक असो किंवा आणखीन माझे शिक्षक लोक असो, कोणी असो, तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुमच्या जशा जमेल तशा भाषेत ऑडिओ रेकॉर्ड करून मला पाठवा. आता मी मगाशी या ग्रुपमध्ये जो माझा ऑडिओ पाठवलाय ना, तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही मला पर्सनली पण तुमचा ऑडिओ, शब्द, प्रश्न जे काय ना ते पाठवू शकतात. फक्त कॉल करायचा असेल तर ते माझे दुसरे जे नंबर्स आहेत ना, तुम्ही त्याच्याकडे जरूर जा. म्हणजे ऑफिस मधले 8308380033 हा नंबर आहे, आणि दुसरा 8423432323 असा तो नंबर आहे. ओके, तर याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे 8423432323 हा एक नंबर आहे, 8303380033 हा पण एक नंबर आहे. तुम्ही या दोन्ही नंबरवरती तुमचं प्रश्न किंवा तुम्हाला काय पाहिजे, स्टडी मटेरियल किंवा ते शेड्यूल पाहिजे, सिलेबस पाहिजे, माझी परीक्षा राहिली आहे तर ते परीक्षा हवी आहे, आन्सर की पाहिजे, जे म्हणून शाहू स्क्रीनिंग बद्दल तुम्हाला विचारायचंय तुम्ही विचारायचं, याच्यातनं तुम्हाला शेअर केलं जाऊ शकेल. आणि मलाही विचारू शकता, पण ह्या दोघांकडून नाही झालं तर माझ्याकडे नक्कीच पोहोचा तुम्ही. येस. अजून? हॅलो सर. हा. येस सर, मागच्या संडेला जॉईन नव्हता, आता उशिरा झालाय माझा मुलगा जॉईन. हो. तर मग त्याचे टेस्ट आणि लेक्चर्स त्याने ऐकले मला वाटतं आता सर्व, आहे ना? हा. पण राहिली आहे त्याची. काय राहिली? परीक्षा? हा, परीक्षा. हो. आता काय झालंय की आताला या आठवड्यामध्ये ऍडमिशन ही वाढू लागलेली आहेत. आपण एक टप्पा करू की साधारण दुसऱ्या परीक्षेच्या पर्यंत जेवढी ऍडमिशन झाली आहेत, ज्यांची पहिली परीक्षा राहिली आहे, तशाचा एका दिवशीला सेंट्रलाइज टप्पा करून त्या दिवशी ती परीक्षा कंडक्ट करू. तुम्हाला अगोदरच कळवून देऊ की हा स्टडी करा आणि परीक्षेला सामोरं जा. संध्याकाळच्या वेळेला परीक्षा ठेवून देऊ, 7 वाजता किंवा 8 वाजताला पेपर देऊ, 7 ते 9 पेपर देऊ, 2 तास पेपर चालणार आहे, तेव्हा 7 ते 9 असा पेपर देऊ, म्हणजे दिवसभर तुम्ही तुमचे काही ऍक्टिव्हिटी असतील तर त्या डिस्टर्ब नाही होणार. चालेल सर. येस. ओके, चला आणखीन विचारा. चला आपण इकडे आता मला वाटतं की प्रश्न बरेच असणार आहेत, पण हे सेशन खूप वेळ झाला आपण अटेंड करत आहोत आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता मी तुमच्याशी जेव्हा सुरू केलं तेव्हा बोलत होतो की साधारण 45 मिनिट ते 1 तासाचा मला सेशन लागणार आहे. आपण 7:05 सुरू केलं होतं आणि आत्ताला जवळपास 50 मिनिटं ही पूर्ण झालेली आहेत, तेव्हा एक क्लास पूर्ण झाला असं पण याला काही म्हणायला हरकत नाही. तुमच्या पुढच्या 5-6 महिन्याच्या प्रवासामध्ये मी माझे सगळे साथी, सगळे सहकारी तुमच्यासोबत राहणारच आहेत. तुमच्या परिचयामध्ये अजून जर कोणी इकडे तुमच्या सारख्या अभ्यास करणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांना याच्याबद्दल माहिती सांगू शकता, त्यांनाही जॉईन करून घेऊ शकता तुमच्या परिसरात, तुमच्या जिल्ह्यात, त्या ठिकाणी. पण फक्त किमान 90% वरच्या मार्क्स घेऊ शकणाऱ्या अशा मुलांच्यासाठी थोडीशी धडपड करणं त्यांनाही योग्य आहे आणि जेणेकरून पुढे चालून त्यांना काही त्याच्यातनं फळ मिळेल हे निश्चित आहे. आता सारांश रूपानं मी तुम्हाला सांगेन की आज मी केवळ तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया दिली आहे. शाहू महाविद्यालय काय करतं, कसं असतं हे सगळं सांगितलेलं आहे. प्रिलिम आणि मेन्स ह्या 2 टप्प्यात त्याची परीक्षा होते, त्याचं पॅटर्न पण तुमच्याकडे दिलाय आणि तेही डॉक्युमेंट्स आपण
तुम्हाला लॉग इन मध्ये शेअर करून दिलेली आहेत. आता रविवारी परत तुमच्या पुढची परीक्षा टेस्ट नंबर 2 आणि त्याचे सगळे टॉपिक्स तुम्ही कोणते आहेत ते पहा त्या 8 परीक्षेच्या शेड्यूल मध्ये, त्याचा चांगला अभ्यास करून परीक्षेला सामोरं जा. वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणारच असतो. 10वीच्या बोर्डाचा अभ्यास हा पॅरलली तुम्ही जेव्हा जर काही करत असाल, चालू ठेवला असेल तर त्याला थोडंसं एक न्याय द्या आणि त्याचं वर्गीकरण करा की हे आपलं झालंय ते झालंय. त्याला SAW अनालिसिस वरती काम करा. एस म्हणजे स्ट्रेंथ, जे टॉपिक तुमचे एकदम बेस्ट आहेत बोर्डासाठीचे त्याला फार आता झटत बसू नका, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा करत बसू नका. A फॉर ऍव्हरेज, जे ऍव्हरेज टॉपिक्स आहेत त्याला थोडंसं वरती आणण्यासाठीचा प्रयत्न तुम्ही निश्चित करा, कारण त्याचं तुमचं चांगलं कनेक्ट होऊ शकतो. आणि जे वीक टॉपिक्स आहेत असे टॉपिक्स थोडेसे एक मोठा स्पॅन तुम्हाला जिथं कुठं काढता येईल, संडे असेल किंवा एखादी सुट्टी तुम्हाला कुठं पडते त्या ठिकाणी त्याच्यावर तुटून पडा. त्याला रोज चिंतेचं वातावरण त्याच्यासाठी घेऊन डोक्यात जे चांगलं आहे तेही त्याच्यावरती त्याचा दुष्परिणाम होऊ देऊ नका. हे तुम्हाला मला सांगायचं आहे. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तेव्हा आजच्या ह्या सेशन पुरतं मी इथं थांबतो. तुमच्या सगळ्यांचे, पालकांचे मी आभार व्यक्त करतो. मुलांना पुढच्या सगळ्या प्रवासासाठीच्या शुभेच्छा देतो. ताणातूनच तुम्हाला यशाचा मार्ग निश्चित मिळू शकतो. या शब्दांवरती मी थांबतो. धन्यवाद. सर एक क्वेश्चन आहे. एक विचारायचं सर. बरं, हा घ्या. ह्याचे बुक्स केव्हा मिळणार आहेत आम्हाला? मला अजून एक आठवडा द्या. एक आठवड्यानं मी तुमची बुक डिस्पॅच करतो. दोन्ही सेशनची फी भरलेली आहे? हो, बिलकुल. येस, शुअर. तुमचा त्याला एक आठवडा मला मुदत द्या. आताला बायोलॉजी पुस्तक हे क्लिअर संपलेलं आहे, फिजिक्स संपलेलं आहे, केमिस्ट्रीचं काम सुरू आहे, मॅथमॅटिक्सचं सुरू आहे. ते सगळे सेट रेडी झाले की नेक्स्ट 8 दिवसांनी डिस्पॅच होऊन जाईल इथनं. येस. ओके सर. ओके. येस सर. थँक्यू. चला, थँक्यू सो मच. आणि आता विचारा, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही इकडे नंबर दिले आहेत, माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. तुम्ही तिकडे तुमचा ऑडिओ रेकॉर्ड करून असाच प्रश्न विचारला, मी त्याचं उत्तर ऑडिओ रेकॉर्ड करून पण पाठवतो. थँक्यू सो मच. भेटूयात.